यानंतर मात्र स्वागत केलं जाईल आदरणीय हरीश शेठ शेळके साहेब आदाई, त्यांचा सुद्धा सन्मान मात्र या व्यासपीठावर करण्याची विनंती करतोय। तर सुनीलजी भगत साहेब पाटणोली हे सुद्धा या सामन्याचा आनंद घेतात आणि त्यांचं सुद्धा स्वागत करण्याची मी विनंती करतोय। सुनीलजी भगत साहेब आपण या सन्मानाचा आपण स्वीकार करावा। ओमसाई बंगारपाडा आयोजित या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे। सुनीलजी भगत साहेब पाटणोली यांचा सन्मान मात्र या मुख्य व्यासपीठावर केला जाईल। या स्पर्धेचे मुख्य आयोजक सतीजी कटेकर त्यांच्या शुभ हस्ते मात्र या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे ते सुनीलजी भगत यांना। त्यानंतर स्वागत केलं जाईल आमच्या मुसारे गावचे विष्णू अमरे साहेब, आपला सुद्धा सन्मान मात्र या व्यासपीठावर संपन्न केला जाईल। या अमरे साहेब आपण सुद्धा आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे या प्रकाश झोतातील स्पर्धेमध्ये। तर विष्णू अमरे साहेबांचा सन्मान मात्र या व्यासपीठावर संपन्न केला जातोय। मुसारे गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आणि त्यानंतर मात्र स्वागत केलं जाईल मनोहरजी शेळके साहेब पाटणोली। मनोहरजी शेळके साहेब पाटणोली यांचा सुद्धा सन्मान मात्र करण्याची विनंती या मुख्य व्यासपीठावर मी करतोय। आणि त्यानंतर मात्र स्वागत केलं जाईल आदरणीय बबनजी म्हात्रे साहेब दापोली। बबनजी म्हात्रे साहेबांचा सुद्धा सन्मान मात्र त्यानंतर या मुख्य व्यासपीठावर संपन्न केला जाईल। सगळ्याच पाहुण्यांचं या ठिकाणी आम्ही आदरपूर्वक स्वागत करतोय। ओमसाई बंगारपाडा आयोजित प्रकाश झोतातील या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये तुमच्या सगळ्या मान्यवरांचं हार्दिक असं स्वागत आहे। बबनजी म्हात्रे साहेब दापोली यांना सुद्धा सन्मानित केले जात आहे। सगळ्यांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत। आणि जाऊया मॅच जशी चालू होईल ऐकूया बंगारपाडा गावचा आवाज कुणाल गोसावी यांचा। थैंक यू सर। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं गुरुदेव सर्वकाय सुसर्वदा। सर्वप्रथम गणपती बाप्पांना नमन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून या स्पर्धेकडे वळतोय। ओमसाई क्रिकेट क्लब बंगारपाडा आयोजित प्रकाश झोतातील भव्य क्रिकेटचे सामने 4 दिवस शृंखलेचा आजचा तिसरा दिवस आणि या तिसऱ्या दिवशी मी कुणाल गोसावी घेऊन चलतोय राष्ट्रीय भाषा हिंदीत मैदानाकडे। तो आए हुए तमाम क्रीड़ा रसियों का स्वागत करते और चलते हैं मैदान की तरफ, जहां से टॉस जीता श्री दत्त कृपा चंद्रकांत स्मृति वशेरी 11 की टीम ने और गेंदबाजी करने का फैसला किया और न्योता दिया वीरा 11 खिड़कपाड़ा कि आप बल्लेबाजी करें। बल्लेबाजी करते समय 4 गेंदों का खेल समाप्त हो चुका है। 3 रन बने। बल्लेबाज उमेश भोईर और राहुल उलवेकर। ये गेंद कट किया, वहां पे मिसफील्ड। जैसे रवि शास्त्री कहते हैं ना, इट वेंट लाइक अ ट्रेसर बुलेट। गोली की रफ्तार से गेंद सीमा रेखा को चिरती हुई मिलेंगे 4 रन। थैंक यू। 20 मिनट का समय है पहले इनिंग में, क्योंकि 9 मुकाबले खिलाने हैं आज के दिन। तो फिर से एक बार दुर्वाली चोर से विशाल मात्रे तैयार, इस बार उठाने की कोशिश। लॉन्ग ऑफ के रीजन में जब तक खिलाड़ी आएंगे तब तक 1 रन मुकम्मल। इस 1 रन के साथ रनों में बढ़ोतरी होती हुई 8 रन ऑन द बोर्ड। इसी के साथ पहले ओवर की समाप्ति होती हुई, पहले ओवर की समाप्ति के बाद 8 रन ऑन द बोर्ड। खऱ्या अर्थाने विचार केल्यानंतर राहुल उलवेकर आणि उमेश भुईर एक अतिशय जुने जाणते खेळाडू। उमेशचा लाजवाब खेळ, राहुलची बेहिसाब फटकेबाजी आम्ही कित्येक मैदानावरती पाहिली आहे। रजनीच्या या खुशीमध्ये मात्र आज अशाच प्रकारचा नवा डाव पुन्हा एक त्यांना मांडावा लागेल। पहिल्या षटकाच्या समाप्तीमध्ये सुरेख खेळ राहुल उलवेकरचा राहिला आहे। इथे मात्र 2 सलामीर पुन्हा एकदा सज्ज होत आहेत।
थैंक यू। पहले ओवर की समाप्ति के बाद 8 रन ऑन द बोर्ड। उमेश भोईर जो कि निजी 2 गेंदें खेली और 2 रनों पर खेल रहे हैं, और राहुल उल्वेकर जिन्होंने निजी 4 गेंदें खेली और 6 रनों पर खेल रहे हैं। नए गेंदबाज प्रतीक पाटिल। कहते हैं ना, अगर मेहनत में दम हो तो किस्मत कभी धोखा नहीं देती, तो मेहनत करनी होगी आज के रात। पहले रात में अजनबी स्पोर्ट्स ओवले सुपर 4 में जा चुके हैं, दूसरी रात में न्यू यंगस्टर स्पोर्ट्स वाल सुपर 4 में जा चुके हैं। तीसरी दिन कौन सी टीम जाएगी ये आने वाला वक्त ही बताएगा। फिलहाल गेंदबाजी के माध्यम से दूर वाली छोर से प्रतीक पाटिल राइट आर्म ओवर द विकेट तैयार। ये गेंद कवर की रीजन में खेला, पैरेलल स्ट्रोक था, वहां पे खिलाड़ी अच्छी फील्डिंग, अच्छा थ्रो, जब तक गैदर कहेंगे तब तक 1 रन मुकम्मल। इट्स अ नो डिलीवरी, यस अंपायर सिग्नल, इट्स अ नो डिलीवरी। खराब गेंद, खराब शुरुआत की इस ओवर की, ओवर स्टेपिंग का ये नो गेंद मिलेगी और अगली गेंद फ्री हिट होंगी। तर उरण पंचायत समितीच्या उपसभापती सौभाग्यवती वैशाली पाटील मॅडम यांचं या क्रीडा नगरीमध्ये आगमन होतोय, त्यांचं आम्ही हार्दिक असं स्वागत करतोय। आणि त्याचबरोबरीनं सन्माननीय निलेशजी पाटील साहेबांचं सुद्धा शुभ आगमन या ओम साई क्रिकेट क्लब बंगारपाडा आयोजित प्रकाश चौथातील स्पर्धेमध्ये होतोय। तर दोनही मान्यवरांचं आम्ही फटाक्यांच्या आतषबाजीत हार्दिक असं स्वागत करतोय। उरण पंचायत समितीच्या उपसभापती सौभाग्यवती वैशाली पाटील मॅडम आणि त्याचबरोबरीनं सन्माननीय निलेशजी पाटील साहेब, दोनही मान्यवरांचं आम्ही आदरपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतोय आपण सन्मानानं या व्यासपीठावर यावं। आपलं सहर्ष स्वागत आहे, स्वागतम सुस्वागतम। 11 रन ऑन द बोर्ड, 11 रन बन चुके हैं। कहते हैं ना, आगे से खेलोगे ना, आग से खेलोगे ना, तो एक ना एक दिन जरूर जलोगे। आपको यहाँ से आक्रमण तो करना पड़ेगा, कब तक डिफेंस करते रहेंगे। इस मरतबा फिर से पटकी हुई गेंद, पुल किया, पुल सक्सेसफुल, 1 बाउंस ओवर द टॉप, मिलेंगे 4 रन। तत्पूर्वी या मंचावर मात्र स्वागत केलं जाईल ते आमचे पुनीतजी कटेकर बंगारपाडा, ज्यांना या ठिकाणी सन्मानित करण्याची मी विनंती करतोय। तर पुनीतजी कटेकर, आपण या सन्मानाचा स्वीकार करावा, आपलं सहर्ष स्वागत आहे। आणि यानंतर मात्र स्वागत केलं जाईल सागरजी कटेकर बंगारपाडा, यांना सुद्धा या मंचावर सन्मानित करण्याची मी विनंती करतोय। दोनही मान्यवरांचं हार्दिक असं स्वागत आहे ओमसाई बंगारपाडा आयोजित सतीशजी कटेकर आणि समीरजी कटेकर यांच्या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये स्वागतम। नुकतंच ज्यांचं आगमन झालं, पुन्हा एकदा शब्द सुमनानं मी मनापासून स्वागत करतोय। उरण पंचायत समिती उपसभापती सौभाग्यवती वैशाली पाटील मॅडम आणि त्याचबरोबरीनं सन्माननीय निलेश पाटील साहेबांचं हार्दिक असं स्वागत आहे बंगारपाडा नगरीमध्ये। थैंक यू। 16 रन ऑन द बोर्ड, 16 रन, 16 रन बन चुके हैं इस ओवर की। ये अगली गेंद प्रतीक पाटिल फेंकने के लिए तैयार। ये वेरिएशन किया था, गुडलेस स्पॉट पर गिरने के बाद सीधा उछाल ली गेंद ने और डॉट गेंद की समाप्ति। डॉट गेंद पर क्रिकेट पे कोई नंबर नहीं होता, स्कोर वहीं पे थमा हुआ। 16 रन ऑन द बोर्ड, 16 रन बन चुके हैं। मैदान में आक्रमण करना पड़ेगा। 4 ओवर में कम से कम आपको 40-45 तो रन चाहिए इस ग्राउंड पर। फिर से एक बार तैयार, इस बार पटकी हुई गेंद, फिर से एक बार उसी दिशा में खेलने की कोशिश और एक डॉट गेंद की समाप्ति। शानदार गेंदबाजी मैं तो कहूंगा, वेरिएशन करने में माहिर है गेंदबाज प्रतीक पाटिल। अगर आपको टेनिस क्रिकेट में सक्सेसफुल होना है तो आपको वेरिएशन करने होंगे। आपको स्लोअर वन फेंकनी होगी, आपको पटकी हुई गेंद फेंकनी होगी, आपको ब्लॉक आउट में गेंद फेंकनी होगी। ये सभी कलाएं आपको आनी चाहिए, तभी आप सक्सेसफुल हो सकते हैं। फिर से एक बार तैयार, इस बार उठाने की कोशिश, फिर से एक बार चकमा दिया। लगातार तीसरी गेंद डॉट आती हुई इस ओवर में और प्रेशर बनता हुआ यहां से बल्लेबाज राहुल उल्वेकर के ऊपर। बिल्कुल वशेनी टीम जो कि उमरन विभाग से बिलोंग करती है और एक तरफ खिड़ुकपाड़ा टीम जो कि पनवेल विभाग से बिलोंग करती है। बिल्कुल
बहुत दूर का सफर तय करके आए ये वशिनी टीम अच्छी गेंदबाजी करते हुए अच्छा क्रिकेट दिखाते हुए फिर से एक बार इस ओवर की ये अगली गेंद फेंकने के लिए तैयार प्रतीक पाटिल। इस बार तेज फेंकी थी और एक डॉट गेंद की समाप्ति हिट विकेट। यस इट इज हिट विकेट हुआ और बल्लेबाज राहुल उल्वेकर के पार का अंत होता हुआ। तत्पूर्वी मी विनंती करतोय स्वराज स्पोर्ट्स वरचेवडे टीमचा कॅप्टन आणि ओमसाई बंगारपाडा घरच्या मैदानावर खेळेल। नेक्स्ट मॅच असेल दोन्ही टीमचे कॅप्टन। पहिल्या इनिंग ब्रेकमध्ये मात्र टॉस केला जाईल आणि दोन्ही टीमच्या कॅप्टनना मी विनंती करतोय की आपण मंचावर यायचं आहे। हेलो 16 रन 16 रन बन चुके हैं मैदान पर। कहते हैं ना जिंदगी में जो हम हमेशा चाहते हो आसानी से नहीं मिलता, लेकिन जिंदगी का सच भी यही है मेरे भाई। हम भी वही चाहते हैं जो आसानी से ना मिले। यहाँ से आसानी से आपको रन आने वाले हैं नहीं, यहाँ से बहुत बढ़िया आपको बल्लेबाजी करनी होगी, एक दो बड़े हिट दागने पड़ेंगे क्योंकि 2 ओवर में 8.0 की औसत से 16 रन बने। आने वाले 2 ओवर में कम से कम आपको 25 रन चाहिए अगर आपको 40 क्रॉस करने हैं तो। गेंदबाजी के माध्यम से तीसरी ओवर लेके पूजन ठाकुर हाईवे एंड की ओर से फिर से एक बार तैयार। इस बार स्क्वायर लेग की रिजर्व में डीप में खेला, वहां पे खिलाड़ी तैनात। शांत गति का क्रिकेट चलता हुआ मैदान में, शांत गति से क्रिकेट चलता हुआ। लेकिन क्या ये तूफान से आने की पहली शांति है? क्या ये तूफान से आने की पहली शांति है? ये आने वाला वक्त ही बताएगा। रन बने हैं 17 रन ऑन द बोर्ड। इन एट नंबर 3 बल्लेबाज भावेश उल्वेकर, सबसे डेंजरस बल्लेबाज खिडूकपाला 11 टीम के भावेश उल्वेकर इज एट नंबर 3। तर या ठिकाणी स्वागत केलं जाईल ते सन्माननीय शैलेशजी कटेकर साहेबांचा शुभ सन्मान मात्र या मुख्य व्यासपीठावर संपन्न केला जाईल। मी विनंती करतोय सन्माननीय शैलेशजी कटेकर साहेब आपण या सन्मानाचा स्वीकार करावा। फार मोठं सहकार्य मात्र या स्पर्धेसाठी लाभले ओमसाई क्रिकेट क्लब बंगारपाडा। या प्रकाशझोतातील स्पर्धेमध्ये मात्र तब्बल तृतीय क्रमांकाचं पारितोषिक मात्र ज्यांनी देऊ केलंय सढळ हातानं असं दानशूर व्यक्तिमत्व शैलेशजी कटेकर यांचा शुभ सन्मान। ये बड़ी हिट आती हुई, जिसका इंतजार था वो बड़ी हिट आती हुई बल्लेबाज भावेश उल्वेकर के बल्ले से, और इस जगह के साथ रन बन चुके। तर स्वागत केलं 23 जाते शैलेशजी कटेकर साहेबांचं। या स्पर्धेसाठी मात्र तब्बल तृतीय क्रमांकाचं पारितोषिक मात्र त्यांनी देऊ केलंय आणि त्यांचा शुभ सन्मान मात्र या मुख्य व्यासपीठावर या स्पर्धेचे आयोजक प्रणेते सतीशजी कटेकर आणि समीरजी कटेकर यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह आणि श्री छत्रपती शिवरायांची प्रतिमा देऊन त्यांचा गौरव केला जातोय। हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे आणि हे प्रेम मात्र असंच राहू दे। त्याचप्रमाणे या ठिकाणी आगमन होतंय सन्माननीय जितेंद्र शेठ गरज साहेब चिरले यांचं या क्रीडा नगरीमध्ये आगमन होतंय। त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय आणि त्यांना विनंती करतोय की आपण सन्मानाने या व्यासपीठावर यावं। आपलं सुद्धा हार्दिक असं स्वागत आहे। थर्ड अंपायर नॉट आउट, बिल्कुल नॉट आउट। रनों में बढ़ोतरी होती हुई 25 रन ऑन द बोर्ड, 25 रन बने। पहले 2 ओवर में 16 रन बने थे। भावेश उल्वेकर जब से आए 2 गेंदों में 8 रन बनाए, 400 की स्ट्राइक रेट से खेल रहे। दुनिया का वसूल है दोस्तों, जब तक काम है तेरा तब तक नाम है, वरना दूर से ही सलाम है। यहाँ से कौन से किसका यहाँ पर काम होगा और किसको सलाम करेगी दुनिया, ये आने वाला वक्त ही बताएगा। बेल्स तर विरा 11 खेडूकपाडा संघाला शुभेच्छा येतात। मुकेशजी भोईर खोणीगाव, संदीपजी ठोंबरे खोणी त्यांच्याकडून शुभेच्छा येतात। त्यांचं दोघांचंही आम्ही मनापासून हार्दिक असं स्वागत करतोय। विरा 11 खेडूकपाडा संघाला त्या शुभेच्छा येतात। स्वागत आहे मुकेशजी भोईर आणि संदीपजी ठोंबरे दोनही मान्यवरांचं।
25 रन ऑन द बोर्ड। बेल्स का प्रॉब्लम हुआ था लेकिन अभी ठीक हुआ। फिर से एक बार गेंदबाज पूजन ठाकुर तैयार, इस बार उठाने की कोशिश। कवर के रीजन में जब तक खिलाड़ी आएंगे तब तक सिक मिलेगी। एक रन, इस एक रन के साथ रनों में बढ़ोतरी होती हुई 26 रन, 26 रन ऑन द बोर्ड। भावेश उल्वेकर को यहाँ से आक्रमण करना पड़ेगा, आग उगलने वाली बल्लेबाजी करनी होगी। अब नहीं तो कब, अभी आक्रमण करना पड़ेगा क्योंकि 4 ओवर के मुकाबले में 45 से 50 रन आपको चाहिए। इस मैदान की हिस्ट्री है, यहाँ पे रन चेस होते हैं आसानी से चेस होते हैं। फिर से एक बार तैयार पूजन ठाकुर, इस बार उठाने की कोशिश, कारपेट के सहारे खेला। जब तक खिलाड़ी आएंगे तब तक मिलेगी सिर्फ एक रन, इस एक रन के साथ रनों में बढ़ोतरी होती हुई 27 रन ऑन द बोर्ड। चलो स्पीड अप करना है आपको जल्दी जल्दी। वशिनी टीम आपको 20 मिनट का टाइम दिया था, अंपायर आपको जल्दी जल्दी खेलना है। स्वरा स्पोर्ट्स वरचेवळे टीमच्या कॅप्टनला मी विनंती करतोय, आपण लवकरात लवकर या। स्वरा स्पोर्ट्स वरचेवळे संघ, आपण लवकरात लवकर प्रेझेंटेशन बॉक्सकडे धाव घ्या। पाणी घेऊन जायचंय मग। फर्स्ट एड किट लगेच घेऊन जायचंय मैदानामध्ये। स्प्रे असेल तर न्यायचा आहे स्प्रे। तर नक्कीच अतिशय सुरेख स्पर्धा आपण पाहतोय आणि या स्पर्धेत साक्षीदार तुम्ही सर्व जमताय। अतिशय भव्य दिव्य स्पर्धा, 4 रजनीमध्ये विभागलेली ही स्पर्धा आणि पहिल्या 2 रजनीमध्ये काय दिमागदार बहादरपणा दाखवत त्या 2 संघांना, अजनबी होळे संघानं जिगरबाज खेळ दाखवला आणि तिथे मात्र श्रीदत्त बातान संघाला नमवत सरळ सुपर फोरमध्ये दाखल झाला। काल मात्र भल्या भल्या दिग्गज संघांना पराभूत करत यंगस्टर वहाळ संघानं बाजी मारली आणि सर्वांना प्रभावित केलं। आज या 10 लॉट्समधून कोणता संघ आजची रात्र गाजवेल, कोणता संघ जिगरबाज खेळ करेल याची उत्सुकता सर्वांना लागली आहे। एक पाऊल टायगर देवस संघानं पुढे टाकलाय, तर अशी पावलं पुढे टाकत टाकत कोणता संघ आज सुपरपर्यंत दाखल होईल याची उत्सुकता सर्वांनाच लागली। त्याला सामना सुरू करायचा आहे, तर नक्कीच चेंडू डोळ्यावर लागला, स्वतःची काळजी जरूर घ्या। जान है तो जहान है, कारण जोपर्यंत अप्पाला सिक्का चालतो ना तोपर्यंत अख्खी दुनिया विचारते। एकदा का फाईल बंद झाली की खेळ संपला। काय घडेल काय बिघडेल, अतिशय दर्जेदार आवाज, सुशिक्षित व्यक्तिमत्व कुणाल गोसावी, भूमिपुत्र यांचा आवाज आपण ऐकूया। ये गेंद उठाने की कोशिश, फिर से एक बार डॉट गेंद की समाप्ति। कसी हुई गेंदबाजी, बिल्कुल जकड़ कर रखा है, पकड़ कर रखा है, हिलने का मौका नहीं दे रहे। पहली ओवर फेंकी थी विशाल महात्रे ने, जिन्होंने 8 रन कंसीड किए थे। उसके बाद प्रतीक पाटिल ने फेंकी थी, उन्होंने खर्च किए 8 रन। उसके बाद तीसरी ओवर फेंकी पूजन ठाकुर ने, उन्होंने खर्च किए 12 रन। इस लॉग ओवर की ओवर फेंकने के लिए जितेश पाटिल तैयार, इस बार उठाने की कोशिश। ओहो, इट्स अ बिग 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 सिक्सर। बनाम वरचे ओळे या 2 संघादरम्यान दोन्ही संघाच्या संघनायकाला या षटकानंतर विनंती करेन की लगेच नाणेफेक करून घ्यायचे। तो फिर से एक बार तैयार गेंदबाज जितेश पाटिल, इस बार स्लोवर वन फेंकी थी,
स्लोवर वन फेंकी थी, डॉट गेंद की समाप्ति, डॉट गेंद की समाप्ति के बाद स्कोर वहीं पे थमा हुआ। 34 रन ऑन द बोर्ड, 34 बने हैं और भी 3 गेंदें शेष है इस पहले इनिंग में। हम खेलेंगे भी उसी अंदाज से जिस अंदाज से लोग हमें देखना चाहते हैं। इस बार भावेश उल्वेकर आग आग उगलती हुई बल्लेबाजी देख रहे हैं। इस बार घुटना टेक और तमाशा देख, मिलेंगे 6 रन। मोठ्या मोठ्या तारीफ के काबिल बल्लेबाजी मैं तो कहूंगा भावेश उल्वेकर कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं। लेकिन यहाँ से दबाव में आते हुए गेंदबाज जीतेश पाटिल स्लॉग ओवर किए और बिल्कुल 2 छक्के मारे भावेश उल्वेकर ने। फिर से एक बार उठाने की कोशिश, स्ट्राइक लेना चाहेंगे भावेश उल्वेकर, स्ट्राइक लेना चाहेंगे, अच्छी थ्रो और यहाँ से यस इट इज रन आउट का विकेट, रन आउट का विकेट। यहाँ से बल्लेबाज भावेश उल्वेकर के पारिकान, लेकिन कमाल की बल्लेबाजी, तालियां बजनी चाहिए इस बल्लेबाज के लिए दोस्तों। थैंक यू। और 41 रन बने हैं। चलो टीम मीटिंग नहीं लेने आपको, वशीनी टीम जल्दी जल्दी खेलना है और भी 8 मुकाबले बाकी है आज के दिन। 41 रन बने स्कोर कार्ड के ऊपर, अंतिम की गेंद शेष इस पहले इनिंग पर। क्या इस पे आएगा छक्का, क्या आएगा चौवा या डॉट गेंद आएगी, यह आने वाला वक्त ही बताएगा। फिलहाल इनेट नंबर 4 बल्लेबाज नितेश भोईर, नितेश भोईर को ये आखिरी गेंद है, इस पर छक्की लगाना चाहिए। 45 क्रॉस होते हैं ना तो साइकोलॉजी का प्रेशर बनेगा वशीनी टीम के ऊपर। बिल्कुल स्कोरिंग के माध्यम से भी देखते हैं। इस बार लाउड अपील, अंपायर पर उसका कोई प्रभाव नहीं। ये दूसरी रन लेने की कोशिश, लेकिन यहां से रन आउट के तौर पर विकेट गंवाते हुए यहां से पहले इनिंग की समाप्ति होती हुई। पहले इनिंग की समाप्ति के बाद 42 रन बनाए बल्लेबाजी करने वाली वीरा 11 खिड़कपाड़ा टीम ने और 43 रनों का लक्ष्य रखा है गेंदबाजी करने वाली श्री दत्त कृपा चंद्रकांत स्पोर्ट वॉशिंग टीम के सामने। थैंक यू। तर या ठिकाणी टॉस केला जाईल आणि या नेक्स्ट मॅचचा नाणेफेक करण्याची विनंती मी करतोय उरण पंचायत समितीच्या उपसभापती वैशाली पाटील मॅडम आणि निलेशजी पाटील दोनही मान्यवरांना मी विनंती करतोय आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं। आपल्या शुभ हस्ते मात्र नेक्स्ट मॅच स्वरा स्पोर्ट्स वरचे ओळे आणि घरच्या मैदानावर खेळेल ओम साई भंगारपाडा या 2 टीम्समध्ये मात्र नाणेफेक संपन्न केली जाईल। उरण पंचायत समितीच्या उपसभापती सौभाग्यवती वैशाली पाटील मॅडम आणि निलेशजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते मात्र या सामन्याचा टॉस संपन्न केला जातोय। दोनही टीम्स टेल इज द कॉल आणि टॉस जिंकलाय स्वरा स्पोर्ट्स वरचे ओळे संघ। या निर्णयाची लगेच अंमलबजावणी करा आणि दोनही मान्यवरांना मी प्रेझेंटेशन बॉक्समध्येच थांबवेन। त्यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठाच्या निमित्तानं करण्याची विनंती, या स्पर्धेच्या निमित्तानं करण्याची विनंती मी दोनही आमच्या आयोजकांना करतोय। आपण आपल्या शुभ हस्ते उरण पंचायत समितीच्या उपसभापती सौभाग्यवती वैशाली पाटील मॅडम यांना या मंचावर आपण सन्मानित करावं आणि त्याचबरोबरीनं सन्माननीय निलेशजी पाटील साहेबांचा सुद्धा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावर संपन्न केला जाईल। दोनही मान्यवरांचं आम्ही मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय। स्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम। आपलं हार्दिक असं स्वागत आहे।
तर नेक्स्ट मॅचचा टॉस जिंकला स्वरा स्पोर्ट्स वरचेवळे संघ. तसं पहिल मॅच संपेल तुम्हाला लगेच मैदानामध्ये एंटर करायचं आहे. चला फलंदाज लगेच चालायचं आहे मैदानाकडे, अजिबात वेळ नका लावू. आणि जसे मैदानामध्ये क्रीजवरती 2 फलंदाज येतील क्षेत्ररक्षण लगेच सजलं पाहिजे. 20 मिनटं आपल्या वाट्याला येतील. पंचांची भूमिका खऱ्या अर्थानं आपण पाहतो गणेशजी बाविस्कर सर, दीपकजी बोराडे सर मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतो. त्याचबरोबर नीरज राणाव सर आणि हेमंतजी कोळी सर असे 4 पंच आज या रजनीमध्ये आपण पाहतोय. निवेदक समालोचक सूत्रसंचालन म्हणून त्यांची कामगिरी दीपकजी पाटील सर पळसपे आणि त्याचबरोबर आपण पाहतोय सागर मांडावकर सर नेरे आणि नवा उभारता सितारा कुणाल गोसावी भंगारपाडा यांचाही आवाज आपण ऐकताय. आणि मी दिनेश पाटील बेलवली यालाही आपण सहन करताय. खऱ्या अर्थानं गोंधळेकरांची भूमिका मात्र कांचनजी पाळकर केवाळे, त्या समवेत सुदर्शन पाटील तारा, रायगड समर्थक असोयांचे हे सर्व सदस्य मात्र नेकीनं काम करताना. चला सामना सुरू करायचा आहे, सामन्याला विलंब लावू नका. त्रेचाळीस धावांचं आव्हान आहे. कारण खऱ्या अर्थानं विचार केला तर खिडूकपाडा संघ एक संध राहणारा हा संघ, उमेश भुईर कित्येक वर्ष आपल्या संघासाठी अहोरात्र काम करताना. तर शंकुनाथजी भोईर साहेब खिडूकपाडा यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. त्याचबरोबर सदाशिवजी भास्कर सरपंच कुंडेवाळ, एक नवा संकल्प घेत या माणसानं आपल्या गावाचं वैभव उभं केलं आहे. सदादादांचं नवी संकल्पना, कारण एक दिवस स्त्रियांसाठी राखीव ठेवला जातो ज्या दिवशी कुंडेवाळमध्ये कोणतीही स्त्री काम करत नाही. एक नवी संकल्पना घेऊन मात्र आपली ग्रामपंचायत चालवत आहेत. परतफेड केली जाते की काय, कारण पहिल्या इनिंगमध्ये चेंडू लागला आणि इथेही चेंडू लागला आहे. थांबा, थोडा वेळ घ्या. पहिला चेंडू मात्र, कारण खूप उंची आहे राहुल उलवेकरची, ते राहुल उलवेकरची उंचीचा फायदा घेत हात खूप वरून येतो. जवळपास 7.5 ते 8 फुटावरून तो हात येणार. त्याच्यामुळे चेंडूला नुसतं निर्गुण पाहणं कठीण आहे. सलामीर रुपेश पाटील आणि प्रितेश पाटील. पुन्हा एकदा त्याच प्रकारची दिशा, धाव मात्र घेतली जाईल. 1 धाव येईल, पंचाचा इशारा येतो लेग वाईजचा. अवांतरनं मात्र खातं खोललं गेलं आहे. मागच्या सामन्यामध्ये 57 धावांचा पाठलाग करायचा होता. एकतर्फी सामना जिंकला देवस संघानं, धावा वाचवल्या. इथे मात्र 43 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि आतापर्यंत 2 चेंडूमध्ये आपल्याकडे धावा लागलेत, त्या बिनबाद 1. श्रीदत्त कृपा, कैलासबाजी चंद्रकांत, स्मृती वशिनी संघ, तर एका बाजूला वीरा 11 खिडूकपाडा संघ. नितेश भुईर या संघामध्ये अतिशय सुरेख असा गुणलेखक रायगड समाजक असोयांचा. राहुल उलवेकर यांच्या माध्यमातून लाईव्हची सेवा पाहिली. अनदेखा शॉट, परंतु या शॉटनं काम केला जाईल का नाही. इथे मात्र मिडविकेटचा क्षेत्ररक्षक धावत पळत तिथपर्यंत गेला. चेंडूकडे एकटक नजरेने त्यानं पाहिलं, अगदी नजर त्याने ढळू दिली नाही आणि दुर्घटना होऊ दिली नाही. चेंडू जोपर्यंत आपल्या हातामध्ये विसावत नाही तोपर्यंत एकटक निहाळत राहिला आणि पहिल्या फलंदाजाला बाद केला. प्रितेश पाटील मात्र फलंदाज बाद झाला आणि तुझी माझी जोडी जमू द्यायच्या आता जिथे मात्र या उंच पुऱ्या राहुल उलवेकरनं फोडली. आणखीन एक फलंदाजाला बाद करता आला असतं. जवळपास सेकंड स्लिपमध्ये हा झेल टिपला होता, परंतु झेल मात्र ऐन मोक्या क्षणाला खाली जमिनीवर पडला. जीवनदान मिळालं आणि त्या जीवनदानासमवेत 1 धावही मिळाली. 1 धावे समवेत धावपळकर धावा लागत आहेत.
त्या म्हणजेच एक बाद निव्वळ 2 धावा. प्राज्वल नवीन फलंदाज क्रीजर उभा आहे तो म्हणजेच प्राज्वल पाटील. रुपेश पाटील, प्रितेश पाटील मात्र स्वस्तामध्ये परतला. आदरणीय रुपेशजी घरत साहेब मुरबी यांना विनंती करतो मंचाकडे आगमन करायचं आहे. दादा या आपण आणि विराजमान व्हा. इथे मात्र 7 मिनिट नशिबाची सुंदर फटकेबाजी आणि येतोय हा मात्र फाईन लेगच्या मधून चेंडू सरळ जातोय सीमारेच्या बाहेर. खणखणीत चौकार. श्वासात रोखुनी वादळ, डोळ्यात रोखल्या आमचा आवाज आपल्या माध्यमातून प्रेक्षकापर्यंत पोहोचवला जातो. यासारखी शाबासकी आणखीन काय. तुमचं मन भरून कौतुक. पण इथे मात्र कोणाचं कौतुक केलं जाईल, कारण सामना दोन्ही संघांना जिंकायचा आहे. मानाची, प्रतिष्ठेची ही स्पर्धा जिंकायची आहे. इथे मात्र कवरच्या डोक्यावरून फटका लगवायचा होता. फटका फसला आणि उंच पुरा राहुल उलवेकर आणखीन एक फलंदाजाला परतवतोय. वशेनी संघाचा दुसरा फलंदाज बाद होतोय. संघाची धाव संख्या निव्वळ 6 असताना पाणी घेऊन जायचंय. डीजे मास्टर 10च्या भरातच अंगाला अंग लावायला लागला, हाताला हात लावायला लागला. वासू एसडीसीकडे लक्ष ठेवावं लागेल, कारण खूप लवकर हे गाणे यायला लागले. परंतु खऱ्या अर्थानं आजकाल ना मोबाईलच्या मुळे हाताला हातही कोण लावत नाहीत. पूर्वी एक फ्लाईंग किस प्रकार होता. जर माणूस दूरवर चालला असा तर लांबून किस द्यायचे. आजकाल मोबाईलवर किस यायला लागले. काय समाधान मिळतं हा प्रश्न पडला आहेच, परंतु समोरचाही समाधान मानून घेतो आणि स्वतःही समाधान मानतात. मोबाईलनं रीत बदलली प्रेमाची. हां, रीतीबरोबर नीतीही बदलली. त्या नीती आणि रीतीचा समन्वय साधला जाईल का? या खेळाचा चेंडूफळीचा खेळ आहे. त्या चेंडूफळीमध्ये नीती चालत नाही. फक्त आणि फक्त कॉन्टॅक्ट आणि उत्पत्ती आणि रिझल्ट्सच येतात. ते रिझल्ट्स कोण देईल? 43 धावांचं आव्हान अवघडही नाही आणि या मैदानावरती सोपंही नाही. परंतु इथे मात्र ते आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न चालू केले जातात. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज उमेश भुईर, तर स्ट्राईकवर फलंदाज असेल पूजन ठाकूर. सलामीर रुपेश पाटील फक्त सामना निहाळतोय. 3 चेंडूमध्ये धाव जमवले 1. धापळकावर धावा लागल्या त्या 1 षटकाच्या समाप्तीनंतर त्या 2 बाद निव्वळ 6 धावा. 6 धावा म्हणजे अजूनही 37 धावा. 18 चेंडू 37 धावा. लोअर फुल टॉस चेंडू ट्रॅव्हल झाला आहे स्क्वेअर लेगला. डीप स्क्वेअरला क्षेत्ररक्षक आला, उचलला, फेकला, फेकी केली आणि ते मात्र धाव मात्र मिळते निव्वळ 1. वशेनी संघाला या स्पर्धेमध्ये जिंकायचं असेल तर मोठे फटके दाखवणं गरजेचं आहे. फटकेबाजी अनिवार्य आहे, परंतु जर का खिडूकपाडा विरा 11 खिडूकपाडा संघाला या स्पर्धेमध्ये आपले पाय रोवायचे असतील तर टिच्चून गोलंदाजी, दर्जेदार क्षेत्ररक्षण. कारण क्षेत्ररक्षण हा क्रिकेटचा खऱ्या अर्थानं मूळ अंग आहे. ते मूळ अंग जपावं लागेल. हलूवर टाकलेला चेंडू नीटचा समजला नाही. फलंदाजाला वाटलं की चेंडू झपकन येईल, परंतु स्पीडवर नियंत्रण होतं उमेश भोईरचं. आपला अनुभव पणाला लावते उमेश भोईर आणि टाकतोय 1 निर्धाव चेंडू. 1 निर्धाव चेंडूनं मात्र विरा 11 खिडूकपाडा संघ ॲग्रेसिव्ह बनतोय. परंतु 1 निर्धाव चेंडूनं वशेनी संघ श्रीदत्त कृपा, चंद्रकांत स्मृती वशेनी संघ बॅकफुटला जातोय. आक्रमकता दाखवावी लागेल. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा स्लोवर गोलंदाजीवर अक्षरशः फसलं जात आहे. पहिल्या 3 चेंडूवर धाव आली निव्वळ 1. फास्ट फूडचा जमाना आला आणि भाकरीपेक्षाही
तर नक्कीच फास्ट फूडचा जमाना आला आणि आपण भाकरीऐवजी सकाळच्या नाश्त्यामध्ये वडापाव खायला लागलो. त्याच्यामुळे फास्ट जग झालं आणि ती स्लोवर गोलंदाजी अचूक टप्प्याची नियंत्रित गोलंदाजी मात्र मंत्रमुग्ध करते. उमेश भोईर आपला अनुभव पूर्णपणे पणाला लावतोय आणि आपल्यामध्ये असलेली गुणवत्ता आजही तशीच ठासून भरली आहे हे सिद्ध करतोय. पहिल्या 4 चेंडूमध्ये निवड 1 धाव, सलग 3 चेंडू निर्धाव टाकतोय सलामी रुपेश पाटीलला आणि सलामी रुपेश पाटील अख्खा षटक खेळलाय, धाव जमवली निवड 1. फुलटॉस चेंडू हा मात्र मोठा फटका येणं गरजेचं होतं. मोठा फटका आला नाही. पॅव्हिलियनमधून आवाज पास करायचा नाही. 1 धाव होती, 2 धावा मात्र झाल्या. क्षेत्ररक्षकाची चूक. बॅकअप चांगला होता परंतु गाफील राहिला आणि गाफील राहिल्यामुळेच धावा आल्या तब्बल 2. वशिरी संघाच्या संघनायकाला विनंती आहे की पॅव्हिलियनमधून कुणीही आवाज द्यायचा नाही. पॅनल्टीला सामोरं जावं लागेल, हा तुमच्यासाठी अंतिम पुकार आहे. आयोजकांना विनंती आली आहे. त्याचबरोबर खेळाडूंना आपल्या खुर्चीमध्ये बसायचं आहे. इथे मात्र सलामीर रुपेश पाटील करतोय काय हा मोठा प्रश्न विचारला जाईल त्यालाही, कारण ज्यासाठी सलामीला पाठवला होता ती कामगिरी आतापर्यंत झाली नाहीये. खोलवर टप्प्याची गोलंदाजी, सुरेख फटका, मिडविकेटच्या दिशेने चेंडू गेला. जणू काही आम्हाला तुला आऊटच करायचं आहे. यांनी किर्यादानं सरळ धावा सुटला. फलंदाज पूजन आणि जे ठरवलं होतं ते केलं. रुपेश पाटीलला बाद. आणि स्क्वेअर लेगच्या मधून जोरकश फटका लगवायचा होता. फटका फसतो. लेग बाईच्या रूपानं धाव मात्र येते आणि धाव मात्र 1 आली आणि 1 या धावसंख्या धावांकडे धावा लागल्या. त्या निव्वळ आणि निव्वळ 11. 3 बाद 11. अजूनही तब्बल 32 धावांची गरज. 11 चेंडू 32 धावा. जत्रेचा फील यायला लागलाय आणि हा एकच माणूस आणू शकतो. आदरणीय सत्यजी कटेकर साहेबांचा हा दिवा छावा बनणार. चेंडू हवेत आहे. इथे मात्र चांगला प्रयत्न अगोदर झाला असता तर कदाचित झेल ही झाला असता, पण जर तरला थारा नाही. झेल मात्र जमिनीला दान होतोय. धाव मात्र मिळते. एक चांगलं क्षेत्ररक्षण नंतर पाहिलं आणि एका धाव्याने धावफलक मात्र पुढे जाऊन ठेवतोय. निव्वळ 12वर येणार गणित आहे 10 चेंडू आणि तब्बल 31 धावा. इथून आता थांबून चालणार नाही. इथून आता थांबून चालणार नाही. इथे मात्र ॲग्रेशन दाखवावं लागेल. फटकेबाजी दाखवावी लागेल. तुमच्यामध्ये असलेले गुणकौशल्य तुम्हाला पणाला लावावे लागतील, कारण रिकाम्या वेळेत जास्त घाम घालला की युद्धाच्या वेळी कमी रक्त सांडावं लागतं. त्यासाठी प्रॅक्टिस मेक्स परफेक्ट. तुम्हाला मात्र प्रॅक्टिस गरजेची आहे. फिरकीच्या तालावर नाचवलं जात आहे. गोलंदाज भावेश मुळवेकर मात्र आपला खेळ दाखवतोय. पूर्वार्धामध्ये जरूर तो जखमी झाला, परंतु जखमी झाला म्हणून तो जीवनाला कंटाळत नाही. तो थांबत नाही. तो वेळ देतो आणि घेऊन येते पुन्हा 30 दहशत आणि तोच दरारा. फलंदाजीमध्ये पाहिलं, जखमी झाल्यानंतर 2 षटकार चढवले. त्या 2 षटकारांनी बळ दिलं लढण्याचं.
पुढे सरसावून स्टेप आउट केलाय. लॉंगॉनला चेंडू गेला. चांगलं कलेक्शन पाहिलं तिथं. आज मात्र खऱ्या अर्थानं भावेश बॅटला पाय लागला, लगेचच नमस्कार केला. लक्ष्मीचा नमस्कार त्याच्या माध्यमातून केला जातोय, त्याचंही कौतुक. परंतु काय दर्जेदार खेळ. गोलंदाजीमध्ये अतिशय भरीव कामगिरी. वशेनी संघ असा अचानक काढे पाडला, प्रश्न विचारला जाईल. रुपेश पाटीलचं स्पेशल अपेशी होणं सलामीला येऊन मात्र नक्कीच त्रासदायक. इथे मात्र फलंदाज दाखवतोय पंचांकडे बोट. रिवतचा स्विचिटचा हा फटका स्पेशल फसला आणि भावेश उलवेकर टाकतोय आणखीन एक निर्धाव चेंडू. कंचनप्रकार विचार केला ना मागच्या सामन्यामध्ये तर कोणत्याही गोलंदाजानं 10च्या वर धावा दिल्या नाही. 5-5, 7-1 मागच्या सामन्याचा उत्तरार्ध होता. आता या उत्तरार्धामध्ये 6-4 आणि आतापर्यंत 3. गोलंदाज पुन्हा एकदा भावेश. खोलवर टाकला टप्पा, चेंडू हवेत, कव्हरला छत्रछाया उभा. प्रॅक्टिस सुरू आहे. झेल टिपला गेला. फलंदाज आणखीन एक बाद. राजांचं शिलेदार आम्ही, आमच्या रक्ताचा रंग एकाच, भगवा. भगवा देव तो माझा, मी भगवा भक्त त्याचा. ज्यानं निर्माण केलं स्वराज्य तो भगवा देव फक्त छत्रपती माझा. छत्रपती शिवाजी महाराजांनं निर्माण केलेला भगवा आणि ते भगव्याच्या खाली आलेलं आहे स्वराज्य. भगव्यानं निर्माण केलेलं स्वराज्य, ते स्वराज्य आपला चिरकाल टिकवता आलं पाहिजे. एक संद राहा मित्रांनो. प्रत्येक सामन्यातून प्रत्येक वेळेला आम्ही सांगत असतो की जोपर्यंत आपली एकी राहत नाही तोपर्यंत आपण एक राहणार नाही. केकचं दुकान आपल्या भावानं गावात टाकला तर आपला दुसरा चुलत्याचा भाऊ दुसरा केकचं दुकान टाकतो, परंतु किराणा मालाचा टाकणार नाही. किराणाचा मालाचं दुकान जर आपल्या भावानं टाकला तर आपला दुसरा भाऊ किराणा मालाचं दुकान टाकतो. हे चूक होत आहे, ते बरोबर करायला सुधरा आणि आपण आपल्या माणसांना दूर नेतोय. खराब चेंडू होता. खराब चेंडूला सुद्धा मोठा फटका कन्वर्ट करता आला नाही आणि इथे मात्र सगळंच अघटित घडायला लागलंय. सगळंच विपरीत घडतोय आणि वशेनी संघ श्रीदत्त कृपा चंद्रकांत स्पोर्ट्स संघ वशेनी मात्र अडचणीमध्ये येतोय. फलंदाज बाद. जोपर्यंत असं राहत नाही, कारण ज्या देशामध्ये राहतो, ज्या राष्ट्रामध्ये राहतो, राष्ट्राचा अभिमान पाहिजेच पाहिजे. तो अभिमान सदैव बाळगा. आणखीन एक फलंदाज इथे मात्र बाद होणार. अफलातून कामगिरी गोलंदाजीच्या माध्यमातून एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत आहेत. ज्याप्रमाणे मागच्या सामन्याचा पूर्वार्ध राहिला अशाच प्रकारचा याही सामन्याचा उत्तरार्ध राहतोय की काय. फलंदाज क्रमांक 6 बाद. रुपेश पाटील, प्रितेश पाटील, प्रज्वल पाटील, पूजन ठाकूर, जीवित मात्रे आणि आता मात्र प्रतीत पाटील. बाद, बाद आणि बाद. 6 बाद. दाभोलकर धावा निव्वळ आणि निव्वळ 13. नो डाऊट. हा मात्र कन्वर्ट केलाय. 2 सलग चेंडूवर मात्र 2 फलंदाजांना बाद झालं आणि हा हुकमी एक्का होता कुठे. बराच वेळ झालाय. वेळ निघून गेली की काय, तर गणित होतं 5 चेंडू 30 धावा. या 6 धावांना फरक पडेल. डीजे नंतर मात्र फलंदाज बाद झाले आणि आता गणित राहिलं 3 चेंडू आणि 24 धावा. अशक्य प्राय आव्हान. मी म्हटलं होतं हा होता कुठे. हा फलंदाज सर्वेश पाटील क्रमांक 7 वर का खेळायला पाठवला हा प्रश्न विचारला जाईल. लेट जाऊन सेट झाला. लगातार 2 षटकार चढवले
आव्हान आवाक्या बाहेरचं गणित आता उरलंय. चेंडू आहे 2 आणि 18 धावा. काय दर्जेदार फटकेबाजी. एकटा सर्वेशनं मात्र आपल्या संघासाठी ताकदीची फलंदाजी दाखवली आहे. लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 मोठे फटके कैलास खात आहेत. 2 चेंडू 18 धावा. आणि आता मात्र राईट आर्म राऊंड द विकेट आले कैलास आणि त्यानं सर्वेस डोईजड होऊ पाहत होता त्याला मात्र परतवला. यष्टरक्षक राहुल उलवेकरनं हा चांगला झेल टिपला आणि ज्यानं 2 षटकार दाखवले. विजणारा दिवा मोठा होऊन विजतो अशा प्रकारच्या धाबा जमवल्या आणि फलंदाज ग्रिलच्या आत कुणीही बसू नये ही विनंती आहे आणि कुणीही आवाज देऊ नका. बाहेरून प्रेक्षकांना विनंती असणार आहे, आयोजकांना विनंती आहे ती आपल्याला. एकतर त्या ग्रिलच्या आतमध्ये कुणीच बसायचं नाही आणि ग्रिलच्या बाहेरून आपल्या प्रेक्षकांनी फक्त सामन्याचा आनंद घ्या, मजा लुटा. जोरदार अपील फलंदाज बाद आणि याही षटकामध्ये तब्बल फलंदाज बाद झाले 4. मागच्या सामन्याचा उत्तरार्ध पाहिला 1 धाव देत फलंदाज 4 बाद केले होते. इथे मात्र 2 षटकार 12 धावा दिल्या आणि फलंदाज बाद झाले 4 आणि इथे 43 धावा अगदी सहज डिफेंड केल्या त्या म्हणजेच या वीरा 11 खिडूकपाडा संघानं. तत्पूर्वी या मंचावर मात्र स्वागत केलं जाईल ते कुंडीवाळ नगरीचे सन्माननीय सरपंच साहेब सदाशेठजी वास्कर साहेबांचा सन्मान मात्र या मुख्य व्यासपीठावर करण्याची मी विनंती करतोय. या वास्कर साहेब आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे.